नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. DTEच्या वेबसाईटवरती जर तुम्ही होम पेजवरती गेले तर आता प्रोव्हिजनल अलॉटमेंटचे लिंक जे आहे ते ॲक्टिवेट झालेले आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला डाव्या साईडला दिसत आहे क्लिक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस फॉर कॅप राऊंड 1 याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला, किंवा तुम्ही डायरेक्टली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हीच लिंक तुमच्यासमोर ओपन होईल. ठीक आहे. या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन ID टाकायचा आहे आणि डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर व्ह्यू अलॉटमेंटवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी मी तुम्हाला ID आणि डेट ऑफ बर्थ टाकून व्ह्यू अलॉटमेंटवरती क्लिक केल्यानंतर कसं दिसेल हे डायरेक्टली दाखवतो. व्ह्यू अलॉटमेंटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येईल. या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा, स्टेटस ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट डिटेल. या स्टुडंटला लागलेला आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रँच. या ठिकाणी टी दिसत आहे, म्हणजे हे कोणतं आहे टाईप TFWS. या स्टुडंटला TFWS मधून नंबर लागलेला आहे. आणि इथे कॉलेज कोणतं आहे तर पद्मश्री डॉक्टर VB कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मलकापूर हे आमचं कॉलेज आहे. या ठिकाणी त्याचा नंबर लागलेला आहे. प्रिफरन्स नंबर अलॉटेड आहे 1. या ठिकाणी 1 नंबरचं ऑप्शन स्टुडंटला लागलेलं आहे, म्हणजे या स्टुडंटला या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावंच लागेल, त्याला दुसरा राऊंड करता येणार नाही. जर 2 नंबर किंवा त्याच्या पुढचं ऑप्शन लागलं तर तुम्ही दुसऱ्या राऊंडला इलिजिबल असता, दुसरा राऊंड तुम्ही भरू शकता. आता त्याची जी प्रोसेस असते सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस, तर ती ॲक्टिवेट झाल्यानंतर मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये सांगेल तुम्हाला. 1000 रुपये भरावे लागतात तुम्हाला त्याच्यामध्ये. फ्रीज नॉट फ्रीजचं ऑप्शन त्याच्यामध्ये येतं. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, या इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, तुमची अलॉटमेंट बघायचं आहे. आता काही विद्यार्थ्यांना बघा या ठिकाणी अलॉटमेंट स्टेटस दिसतच नसेल. ठीक आहे. तर म्हणजे त्या विद्यार्थ्याचं लागलेलं नाही आहे, किंवा यू हॅव नॉट अलॉटेड एनी सीट असं लिहून आलेलं असेल त्या ठिकाणी. ओके, आलं लक्षात. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमची अलॉटमेंट सध्या बघून घ्या. त्यानंतर मी तुम्हाला सांगेलच की पुढे काय करायचं आहे, पुढची प्रोसेस कशी आहे. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमधून. जर तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याची, तो ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.